खूप दिवस झाले मी काहीच पोस्ट केलं नाही आहे. जवळजवळ 1 महिना झाला किंवा त्यापेक्षाही जास्त झाले असतील. मी लाँग व्हिडिओ पोस्ट नाही केला आहे. त्याच्यामागे कारणसुद्धा तसंच होतं. पण तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार की तुम्ही मला अजूनही अनसबस्क्राईब नाही केलं. त्याच्या मागचे कारण 2 आहेत. पहिलं कारण म्हणजे हे की गेल्या महिन्यात जेव्हा माझा फोन पडला होता त्यापासून माझ्या फोनची क्वालिटी एवढी चांगली नाही राहिली आहे आणि स्क्रीन टचचा प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे मी व्हिडिओ जरी बनवले तरीही एडिट करू शकत नाही आणि थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर आय होप तुम्ही मला समजून घ्याल. आणि दुसरं कारण असं आहे की मे महिन्यामध्ये 9 तारखेला माझे सासरे त्यांना देवज्ञा झाली आणि त्यांचा प्रवास आमच्याबरोबर थांबून गेला. आता ते आमच्यात नाही आहेत आणि ती गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. म्हणजे शब्दात सांगणं हे खूप कठीण आहे. पण ठीक आहे, तुम्ही समजू शकता. तर त्यामुळे मी काहीच पोस्ट केलं नाही आहे किंवा मला काही पोस्ट करायची इच्छा होत नाही आहे, असं तुम्ही एक म्हणू शकता. तर आज फादर्स डे आहे. त्यानिमित्त काही गोड आठवणी त्यांच्याबरोबरच्या आणि सगळ्यांबरोबरच्या. कारण आज मी फक्त एका व्यक्तीबद्दल नाही बोलणार आहे, तर आज मी 4 व्यक्तींबद्दल बोलणार आहे. तर तुम्हा सगळ्यांनाही फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हीही तुमच्या आईवडिलांशी खूप प्रेम करत असाल हे मला माहीत आहे. तर चला बघूया. तुम्हाला जर बोर होणार असेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा पुढे जाऊ शकता. कारण आज ह्या व्हिडिओमध्ये मी जास्त एडिटिंग केलेली नाही आहे, कारण ऑफकोर्स माझा फोन खराब आहे. पहिली आठवण ती म्हणजे माझ्या सासऱ्यांबरोबरची. तर माझ्या सासऱ्यांचा हसमुख असा चेहरा होता. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य मला खूप आवडायचं. आणि आमच्या घरामध्ये माझे केस खूप लांब होते. आता श्रीमुळे मी कापले होते मध्ये, पण माझे केस खूप लांब होते. त्यामुळे मी नेहमी बांधून ठेवायची. आपण खोपा म्हणतो ना, त्या टाईपमध्ये मी केस बांधायची. तर माझा जो खोपा असायचा तो माझ्या सासऱ्यांना खूप आवडायचा. त्याचबरोबर मी बनवलेलं जेवणही त्यांना आवडायचं. तसं आमच्या घराच्यांचं म्हणणं आहे की मला अजिबात जेवण बनवता येत नाही आणि ती गोष्ट खरीही असू शकते. पण एखाद्या वेळेला समजा जेवण छान झालं तर त्यांना खूप छान वाटायचं. ते म्हणायचे की हां, आज जेवण खूप छान झालं आहे बरं का. त्याचबरोबर जास्त बोलणं नसलं तरीही कुठे जायचं म्हटलं तर ते मला घेऊन जायचे. येतेस का असं म्हणायचे आणि ते जे करायचे ते मी त्यांच्या मागून करत असायचे. तर ह्या ज्या आठवणी आहेत त्या माझ्या खूप मनाच्या जवळ आहेत. की असं नाही आहे की नेहमी बोललंच पाहिजे. काही गोष्टी अशा असतात ज्या बोलायच्या राहूनच जातात. तर तसं आमचं एक नातं होतं. असं नाही म्हणू शकत मी एक खूप चांगली सून आहे, पण हां, त्यांच्यासाठी मी त्यांची एक लहान मुलगी होती. त्यामुळे आज फादर्स डे निमित्त त्यांची आठवण येत आहे. मिस यू बाबा. दुसरं कोणी असेल तर ते माझे पप्पा. तर माझे पप्पा, त्यांचं काय म्हणायचं, 80 वर्षाचे आहेत तरीही माझ्या श्रीपेक्षा छोटे बाळ आहेत ते बरं का. राग, रुसवा, फुगवा सगळ्या गोष्टी त्यांच्या. खूप क्षण आहेत जे त्यांच्याबरोबर घालवले आहेत. खूप साऱ्या गोड गोड आठवणी आहेत आणि त्या सगळ्या शब्दामध्ये सांगणं खूप कठीण आहे. फक्त एवढंच की हॅपी फादर्स डे पप्पा. तुमची खूप आठवण येते. तुम्ही ना आम्हा दोघींना, आम्ही 2 बहिणी, तर आम्हा दोघींना एक वाईट सवय लावून ठेवली आहे. ती म्हणजे की लहानपणापासून आम्हाला प्रोटेक्ट करण्याची. आता आमच्या लग्नाला खूप वर्ष झाली. म्हणजे माझ्या लग्नाला 7 वर्ष झाले असतील आणि माझ्या बहिणीच्या लग्नाला 12 किंवा त्यापेक्षाही जास्त वर्ष झाले असतील. पण कळत नकळत आम्हाला अजूनही माहिती आहे की आम्हाला काहीही झालं तर आमचे पप्पा आम्हाला प्रोटेक्ट करायला येतील. त्यामुळे आमच्या नवऱ्यांवरती कितीही प्रेम असलं तरीही त्यांनी जर मोठ्या आवाजात आमच्याशी बोललं तर आम्हाला असं वाटतं की पप्पांनी यावं आणि आमच्या नवऱ्यांना थोडंसं त्यांचा कान पिळावा किंवा त्यांना बोलावं की ए, माझ्या मुलीला तू असं का बोललास. तर ती एक अपेक्षा, ती एक आस असतेच.
त्यामुळे पप्पा एवढं सुद्धा प्रोटेक्ट करू नका आम्हाला, थोडंसं इंडिपेंडेंट राहू द्या. आणि जर पप्पानी हे नाही केलं ना तर उलट आम्हाला राग येतो की पप्पा तुम्ही आमच्याबरोबर असं कसं वागू शकता. सो एक छोटंसं स्वीटसं तर एक असं गोड असं नातं आमच्या पप्पांबरोबर आहे आणि आम्ही आमच्या पप्पांशी खूप प्रेम करतो. सो हॅपी फादर्स डे पप्पा. बापाची माया जी आहे ती घर सोडल्याच्या नंतरच समजते. किती मोठं आभाळ आपल्या डोक्यावरती आहे. त्यांचे आशीर्वाद जरी आपण त्यांच्याजवळ नसलो तरीही ते आशीर्वादच खूप पुरेसे असतात. सो ह्या प्रेमाची तुलना किंवा शब्दात वर्णन करता येत नाही असं प्रेम म्हणजे वडिलांचं एका मुलीवरती. ती तिसरी व्यक्ती कोण आहे तर ते आहेत माझे जिजू. हो, माझे जिजू माझ्यापेक्षा खूप मोठे आहेत आणि त्यामुळे माझे फादर फिगर आहेत वडिलांसारखे. तर त्यांच्याबद्दल तर कायच सांगणार. बाहेरून फणसासारखे, आतून गोड गोड गऱ्यांसारखे, खूप गोड ते म्हणू शकता तुम्ही, अगदी फणसच बरं का. तर त्यांचा रुबाब लय भारी आहे, ते खूप छान आहेत. माझं लग्न झालं होतं त्यावेळेची गोष्ट म्हणजे 2017ची. तर 2017 रोजी आम्ही दगडूशेठला गेलो होतो. त्यावेळेला माझं पाकीट चोरीला गेलं. आता पाकिटात जेमतेम थोडेफार पैसे असतील. नवीनच लग्न झालं होतं त्यामुळे मी सुद्धा माझ्या जिजूंना फोन केला आणि सांगितलं, जिजू मला ना थोडे पैसे हवे होते, माझं पाकीट चोरीला गेले. जिजू म्हणाले ठीक आहे, बँकेचं अकाउंट नंबर दे, मी तुला ट्रान्सफर करतो. मी म्हणाली माझ्याकडे तर बँकेचं खातंच नाही आहे. मग ते बोलले ठीक आहे तुझ्या नवऱ्याचं तर बँकेचं खातं असेल ना त्याचं दे नंबर, मी त्यांच्या अकाउंटवरती करतो. मी म्हणाली जिजू जर तुम्हाला त्यांच्याच अकाउंटवरती करायला सांगायचं असलं असतं तर मग कशाला, मी त्यांच्याकडूनच घेतले असते ना. तर मग ठीक आहे, 1-2 दिवस गेले असतील. संध्याकाळची वेळ होती आणि डायरेक्ट दरवाजावर कोण, जिजू आले, जेवले, झोपले, चालू होतं त्यांचं सगळं काही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेवून निघाले बाईकवर होते. मी त्यांना विचारलं तुम्ही मुंबईहून पुण्यात बाईकवर आलात? मला म्हणाले हो, तुझ्यासाठी आलो. आणि जाताना त्यांनी 2000ची नोट काढून दिली. त्यावेळेला नवीन नोट होती बरं का ती, 2000ची नुसतीच आली होती. तर मी म्हणाले ह्याची काय गरज आहे? तर ते बोले तुला पाहिजे होती ना. म्हटलं मी जर 1000च मागितले होते ना. ते बोले ठेव तुझ्याकडे, आता काय मी सारखं येत राहू का. आणि मग ते मला म्हणाले की तू इथे राहा किंवा तू कुठेही राहा, तुला कधीही माझी गरज पडली तर मी तिथे येईन. आणि त्यामुळे मी कुठेही असली म्हणजे कुठल्याही कोपऱ्यात असली तरीही माझे जिजू माझ्या मदतीला येतील हा एक विश्वास माझ्या मनामध्ये आहे. त्यामुळे माझ्या लाडक्या क्यूटशा जिजूंसाठी हॅपी फादर्स डे जिजू. माझे जिजू नेहमी म्हणतात मला 2 मुली नाही 3 मुली आहेत आणि त्यांनी तेवढ्याच गाजा वाजात माझं लग्न लावून दिलं होतं. आणि अजून काय बोलली तर मी खूप भावनिक होऊन जाईल. त्यामुळे हॅपी फादर्स डे. ओके, बाय. आणि चौथी व्यक्ती कोणी असेल तर ती आहे श्रीचे पप्पा म्हणजेच माझे साहेब. रात्रभर बाळाला घेऊन आईला जागताना तर मी बघितलंच आहे, पण एक वडील म्हणून कित्येक रात्री त्यांनी श्रीसाठी माझ्या जागे होते. मला अजूनही आठवते की श्रीला काहीही झालं तरी ते झटकन उठतात. जर त्याला बरं नसेल तर रात्रभर झोपत नाही. आणि एक कमालची गोष्ट सांगायची म्हणाली तर माहिती आहे का तुम्हाला, सर्वसामान्य माणसं आम्ही ज्यांनी डॉक्टर दवाखाना कधी बघितलाच नसेल अशातले आम्ही, तर ज्या वेळेला आमच्या बाळाला स्किन्सची डिझीज झाली म्हणजे त्वचेचा रोग झाला, त्याला खाज होती अंगावरती, त्यावेळेला अंधश्रद्धेपासून देव सगळं काही केलं. आणि नंतर मग हे कोणता आजार आहे, त्या आजाराचं नाव काय
हे शोधून काढणारी व्यक्ती म्हणजे माझे साहेब. त्यांनी शोधून काढलं. त्याच्यानंतर आम्ही डॉक्टर शोधला, स्किन स्पेशलिस्ट डॉक्टर आयुर्वेदिक, त्याच्याकडे गेलो. महागडे लोशन, महागडे क्रीम्स, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या, पण त्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि आता आमचं 2.5 वर्षाचं बाळ पूर्णपणे बरं आहे. त्याला अजिबात अंगावर खाज नाही आहे. त्याला एक्झिमा होता आणि त्या एक्झिमामुळे आम्ही इतके परेशान झालो असू की आई वडील म्हणून आम्हालाच माहिती आहे. तर त्या अशा बाबांसाठी म्हणजेच श्रीच्या बाबांसाठी फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हीही फादर्स डे डिझर्व करता. सो असा हा पुरुष वर्ग जो माझ्या आजूबाजूला आहे तो खरंच खूप भारी आहे आणि त्या सगळ्यांना माझ्याकडून हॅपी फादर्स डे आणि खूप खूप कृतज्ञता की तुम्ही आमच्या आयुष्यात आलात. आता ह्याची काय गरज आहे? तर गरज काहीच नाही. उद्या आम्ही मोठे होऊ, कदाचित कम्युनिकेशन इतकं चांगलं असेल की नाही माहीत नाही, किंवा कधी कधी काही गोष्टी नाही बोलल्या जात. आज शब्द ओठावर आले, त्यामुळे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि खूप खूप कृतज्ञता. उद्या मी असंच तुमच्याशी बोलेन की नाही, आय डोंट नो. मी ऐकलं आहे की मोठी माणसं खूप कमी बोलतात आणि आपल्या भावना दुसऱ्यांना सांगतात किंवा दुसऱ्यांशी मनमोकळेपणाने खूप कमी बोलतात. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप कृतज्ञता. अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात असणं खूप मोठी गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिले, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचे देखील खूप खूप आभार. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आता खूप काही गोष्टी येणार आहेत, त्यामुळे जर अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईब करा. बाय.